जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे. अनेक वर्षापासून यांचा माज होता, हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे. हा निळा फकड्या हा पॅंथर बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. दोन खुर्ची मी काय आलो इथं, तुम्ही ऐका, शांत राहा. मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय. तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ आहे. कुणी म्हणतं वंजाऱ्याचं भांडण आहे, कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा देतो. बाकी काय वाल्मिक कराड काय दावती ब्रह्म गेला काय? शाळेला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार, त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते, त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो. हा फाकड्या सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश दस अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो. आम्हाला सांगा. आईला दावती ब्रह्मोनी त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं बिराड, आता बस झालं. ए थांब रे बाबा, मला 2 मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेलं सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात, ना मराठ्यांना भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस, तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची? हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय. उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही, संतोष देशमुख एकटा नाही. समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दामाने यांनी सांगितलं, अंजलीताई दामाने यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलंय मोठं. त्याला यायनीच लपिवलं असं बाबा, येऊ घातला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारध्यांवरती हल्ले यांनी केले. परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदंडचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं. ब्र शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय.